नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, झिरो टू हिरो सिरीजमध्ये आजचा आपला टॉपिक आहे सी प्रोग्राम डेव्हलपमेंट लाईफ सायकल। इथे डायग्राम तुम्हाला दिलेले आहे। या डायग्राम थ्रू आपण पूर्ण एक्सप्लेनेशन करणार आहोत की लाईफ सायकल कशी आहे सी प्रोग्रामची। ठीक आहे, रिटर्न सी प्रोग्राम आहे, तुम्हाला राईट करायचा आहे सी प्रोग्राम। तर सी प्रोग्राम राईट कसं करणार, एक शॉर्ट प्रोग्राम तुम्हाला राईट करून दाखवते। हॅश इन्क्लूड ही तिथे तुम्ही घेणार stdio.h ही फाईल तुम्ही इथे इन्क्लूड करून घेणार। त्यानंतर येतं तुमचं void मेन फंक्शन। हे इट इज द हार्ट ऑफ युअर प्रोग्राम। मी कालच एक्सप्लेन केलं होतं तुम्हाला की मेन फंक्शन इज द हार्ट ऑफ युअर प्रोग्राम। इथे तुम्ही एखादं फंक्शन किंवा तुम्हाला काय स्टेटमेंट राईट करायचं आहे तर तुमचं लॉजिक येतं। प्रिंटएफ मध्ये आपल्याला प्रिंट करायचं आहे हॅलो। ठीक आहे, तुम्ही प्रिंट केलं, void मेन फंक्शन क्लोज केलं। ठीक आहे, हे हा तुमचा सोर्स कोड आहे। हा रिटर्न केलेला तुम्ही सी चा प्रोग्राम आहे, तुम्ही सेव्ह करता hello डॉट सी नावाने। ठीक आहे, डॉट सी हे एक्सटेन्शन आहे। यू आर गोइंग टू राईट दिस प्रोग्राम इन एडिटर। आय एम यूजिंग युअर एडिटर VS कोड। ओके, एडिटर आपण यूज करणार आहोत VS कोड। VS कोड नंतर सोर्स कोड जो आहे आपण राईट केलेला तो जातो कुठे, प्री प्रोसेस कोड म्हणजे प्री प्रोसेस व्हायला आणि कंपाईल व्हायला। इथे कंपायलेशन होतं। प्री प्रोसेसरकडे गेल्यानंतर काय होतं, स्पेशल जे इन्स्ट्रक्शन दिलेल्या असतात त्या स्पेशल इन्स्ट्रक्शनला रीड करून तो काय करतो, कंपायलरकडे पाठवतो काय, तुमचा सोर्स कोड। ठीक आहे, सोर्स कोड तुमचा कंपायलरकडे गेल्यानंतर काय होतं, तुमचा प्रोग्राम कंपाईल होतो। त्यामध्ये काही सिंटॅक्टिकल एरर असतील किंवा लॉजिकल एरर असतील ते आयडेंटिफाय होऊन तुमच्या समोर येतात आणि हॅव टू सॉल्व दॅट एरर, देन ओनली यू विल क्रिएट किंवा दॅट फंक्शन प्रोसेस विल बी क्रिएट ऑब्जेक्ट कोड। इथं कंपायलर काय करतोय, तुमचा कोड कंपाईल करतो। कंपाईल केल्यानंतर यू विल गेट, इफ एरर इज देअर देन वी विल गेट एरर आफ्टर कंपायलेशन। ठीक आहे, आफ्टर दॅट ऑब्जेक्ट कोड इज देअर। ठीक आहे, ऑब्जेक्ट कोड तयार होतो। ऑब्जेक्ट कोड नंतर तो कोड कुठे जातो, लिंकरकडे। इथे काय होतं की स्टँडर्ड अँड युजर डिफाईन लायब्ररीज ज्या असतात त्यांना लिंक केला जातो ऑब्जेक्ट कोड तुमचा। स्टँडर्ड अँड युजर डिफाईन लायब्ररीज जे असतात त्याला तुमचा ऑब्जेक्ट कोड हा लिंक केला जातो। आफ्टर दॅट लिंकिंग हिअर विल बी क्रिएट .exe फाईल। आपण हॅलो डॉट सी हा प्रोग्राम सेव्ह केला होता सोर्स कोड म्हणून। इथे आता हॅलो डॉट exe नावाची फाईल जनरेट होते अँड देन युअर प्रोग्राम विल बी एक्झिक्यूट। आफ्टर दॅट तुमचा प्रोग्राम काय होतो, एक्झिक्यूट होतो, म्हणजेच काय होतं, रन होतो आणि तुम्हाला जे आउटपुट पाहिजे ते मिळतं। ओके, आपलं आउटपुट काय आहे, आउटपुटमध्ये येणार हॅलो। हे झालं तुमचं लाईफ सायकल सी प्रोग्राम डेव्हलपमेंटचं। पुन्हा एकदा रिवाइज करू। सी प्रोग्राम आपण एडिटरमध्ये राईट करतो, तो सोर्स कोड असतो, त्याला प्री प्रोसेस आणि कंपाईल केलं जातं। त्यानंतर तुमचा ऑब्जेक्ट कोड होतो, जनरेट होतो। त्यामध्ये लिंकरचं काम काय आहे, स्टँडर्ड अँड युजर डिफाईन लायब्ररीज लिंक केल्या जातात आणि मग तुमचं एक्झिक्युटेबल फाईल क्रिएट होते आणि ही एक्झिक्युटेबल फाईल तुम्ही काय करता, रन करता बाय युजिंग कमांड। ओके, आय होप यू अंडरस्टँड दिस टॉपिक। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।